बिलामध्ये बदल करणे. रिटेल सेल्स फॉर्म या विंडोमध्ये अल्ट F8 की प्रेस करा. 4 एरोज दिसतील. यामधील पहिल्या एरो कीवर क्लिक केल्यास दिवसातले पहिले बिल दिसेल. शेवटच्या एरोवर क्लिक केल्यास दिवसातले शेवटचे बिल दिसेल. याशिवाय इतर बिले पाहायची असल्यास मधल्या एरोवर क्लिक करा. हवे असलेले बिल सिलेक्ट करा आणि अल्ट F6 की प्रेस करा आणि येस या बटनाला क्लिक करा. हवे ते बदल करून बिल सेव्ह करा. बिलाची पुन्हा प्रिंट काढणे. रिटेल सेल्स फॉर्म या विंडोमध्ये अल्ट F8 की प्रेस करा. एरो कीचा वापर करून हवे असलेले बिल सिलेक्ट करा आणि अल्ट F3 ही की प्रेस करा. बिल कॅन्सल करणे. रिटेल सेल्स फॉर्म या विंडोमध्ये अल्ट F8 की प्रेस करा. एरो कीचा वापर करून हवे असलेले बिल सिलेक्ट करा आणि अल्ट F9 की प्रेस करा. बिल कॅन्सल करणे, रिप्रिंट करणे, एडिट करणे इत्यादी गोष्टी इनसाइट फ्रेममधून देखील करता येतात. यासाठी डेटा एंट्री मेनूला क्लिक करा. यामध्ये इनसाइट फ्रेम या मेनूवर क्लिक करा किंवा कीबोर्डवरील F8 की प्रेस करा. इनसाइट फ्रेम ओपन झाल्यानंतर बिलिंग या मेनूला क्लिक करा. यामध्ये डॉक्युमेंट लिस्ट हा मेनू सिलेक्ट करा. सिलेक्ट फ्रॉम डॉक्युमेंट मास्टर ही विंडो ओपन होईल. यामध्ये सेल्स बिल हे डॉक्युमेंट सिलेक्ट करा आणि एंटर करा. रिटेल सेल्स फॉर्ममधून सेव्ह केलेली बिले या विंडोमध्ये दिसतील. या विंडोमधून बिल कॅन्सल, चेंज, प्रिंट इत्यादी गोष्टी करता येतात. जनरल सेल्स बिल या प्रकारातील बिले सेल्स बिल ऐवजी जनरल सेल्स बिल या डॉक्युमेंटमध्ये दिसतील. या पद्धतीने सेव्ह केलेले दिवसभरातील सर्व प्रॉडक्ट्स एकाच बिलामध्ये सेव्ह झालेले दिसतील. सेल्स बिल एंट्री करताना प्रॉडक्ट सिलेक्ट केल्यानंतर कर्सर क्वांटिटी या फील्डमध्ये जात नसल्यास सर्च बॉक्समध्ये 03 हा नंबर टाईप करा. मास्टर ID मध्ये 4005 हा नंबर टाईप करा. यानंतर 820 नंबर टाईप करा. सिलेक्ट क्वांटिटी इन रिटेल इन केस बारकोड हा पर्याय सिलेक्ट करून एंटर की प्रेस करा. हवा तो प्रॉडक्ट सिलेक्ट करा आणि एंटर की प्रेस करा. कर्सर क्वांटिटीमध्ये जाण्यासाठी येस हा पर्याय सिलेक्ट करा. सेल्स बिल प्रिंटिंगसाठी प्रिंटर सेट करण्यासाठी सर्च बॉक्समध्ये 506 नंबर टाईप करा. सेट फॉर्मॅट अगेन्स्ट डॉक्युमेंट हा पर्याय सिलेक्ट करून एंटर की प्रेस करा. सेल्स बिल डॉक्युमेंट सिलेक्ट करून एंटर करा. फॉर्मॅट सिलेक्ट करून सेट प्रिंटर या बटनवर क्लिक करा. ब्राउज बटनवर क्लिक करून यादीमधून हवा तो प्रिंटर सिलेक्ट करा आणि ओके बटन क्लिक करा. सिलेक्ट केलेला प्रिंटर या कॉलममध्ये दिसू लागेल.